नमस्कार. आज 15 डिसेंबर 2024 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. लोकसभेत खडाजंगी. संविधानावर लोकसभेत 2 दिवस चर्चा. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर प्रचंड तोंडसुकू घेतली आहे. ओके, त्यानिमित्ताने आता कोणी कोणता आरोप केला हे आपल्यासाठी खरंच आवश्यकतेचं नाही आहे. काँग्रेसकडून संविधानाची हत्या, त्यानंतर त्यांनी 75 अमेंडमेंट केली, अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी आरोप केले व त्याला उत्तर राहुल गांधी यांनी वगैरे दिले. मी स्किप करत आहे. नेक्स्ट न्यूज आहे. नागपूरमध्ये शपथविधी आज. मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्यातच आहेत. मंत्रिमंडळाचा आज विस्तार. ओके, पाहूयात कोणाला कोणतं मंत्रिपद वगैरे मिळेल. पण सर्वात जास्त रस्सीखेच जी आहे ती शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षामध्ये आपल्याला पाहायला येते. ओके, स्किप करू शकता. त्याच्यानंतर पुढे चला. बसची संख्या कमी झाल्यानंतरही तुलनेने अधिक दुर्घटना. एसटी अपघातांच्या प्रमाणात वाढ. 2018-19 दरम्यानची जर एस टी महामंडळमधील संख्या पाहिली ना आपण, तर एस टीची संख्या पहा आपल्याकडे 16,000 होती. ओके, मग 2023-24 आल्यानंतर ह्या संपूर्ण ज्या एस टी आहेत किंवा एस टी बसेस आहेत ना, अशा 2,000 बसेस आपण काय केल्या, कमी केल्या. व आता 2023-24 मध्ये पहा फक्त 14,000 बसेस आहेत आपल्या एस टी महामंडळामध्ये. बरोबर. मग तरी देखील पहा आपण 2,000 बसेसची संख्या कमी केली की ज्या की अपघात वगैरे होऊ शकत होता, अशा बसेसना आपण बाजूला केलं. तरी देखील अद्याप आपल्याला पहा आकडेवारी वाढलेली दिसते. म्हणजे 2018-19 मध्ये जेवढे अपघात नव्हते ना, त्याच्यापेक्षा जास्त अपघात आपल्याला कधी आता 2023-24 मध्ये दिसत आहेत, जरी एस टीची संख्या आपण कमी केली तरी. मग ह्या अपघातामागचं कारण काय आहे हे थोडंसं शोधणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्यातील एक कारण यांनी दिलेलं आहे. पहा, अगदीच सध्याला एस टी महामंडळामध्ये महसूल नाही आहे. ओके, मग महसुलाच्या अभावी जे सुटे भाग वगैरे पाहिजे असतात एस टीसाठी, किंवा अगदीच एस टीची जी डागडुजी वगैरे करायची असेल किंवा रिपेअरिंग जे आहे ना, ते सध्याला होत नाही आहे. या कारणांनी पहा आपल्याला अगदीच तुम्ही पण ज्यावेळेस बसमधून वगैरे जाता किंवा अगदी कुठेतरी ट्रॅव्हलिंगमध्ये असताना, त्यावेळेस तुम्हाला रस्त्याच्या कडेला एखादी बस नक्की मिळणार आहे. पहा, अचानक बसेस रस्त्यावर वगैरे जाताना बंद पडलेले आपल्याला जास्त प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे? कारणच आहे पहा महसूल. ओके, तर या कारणांच्या अभावी आपल्याला एस टी महामंडळमध्ये सध्याला जास्त अपघात होत असलेले इथं बेसिकली पाहायला येत आहेत. मग याला काही सोल्युशन आहेत का? त्यानंतर अगदीच फक्त हे एक कारण नाही आहे, तर हे एक कारण आहे, याच्यासोबत आणखीन कारण आहेत. ओके, मग ती कारणं काय आहेत, त्याचे जे सोल्युशन्स आहेत ना, ते पेज नंबर 4 वरती देण्यात आलेले, तर ते आपण परिपूर्णरित्या नक्की पाहणार आहोत. आता अगदीच परीक्षेला तर हा प्रश्न येणार नाही की डायरेक्टली एस टी महामंडळवरती वगैरे, कारण आपण बस चालवण्याची वगैरे परीक्षा देत नाही आहे. बरोबर. पण तुम्हाला संपूर्ण ॲनालिसिस वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने ही न्यूज मी घेत आहे. ओके, हे पॉईंट आपल्याला दुसरीकडे पण नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर मी म्हटलेलं होतं ॲन्सर रायटिंगचं फ्री इनिशिएटिव्ह आपल्याला करायचं आहे. नक्कीच करणार आहोत. पहा, काळजी करू नका, त्यावरती मी काम करत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. एक अजब रसायन. मनोहर सप्रे. सरकारी नोकरीपासून प्राध्यापक, कामगार चळवळीचे नेते, व्यंगचित्रकार, काष्टशिल्पकार, लेखक अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जे व्यंगचित्र करायचे त्याला मनमौजी अशा स्वरूपातून त्यांनी लिहित असत. व त्यांनी लोकसत्ताला पहा तब्बल 20 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, किंवा लोकसत्ताला त्यांनी व्यंगचित्रे पुरवलेली आहेत. आता अगदीच आपण त्यावेळेस नव्हतो किंवा आपण त्यावेळेस लोकसत्ता वगैरे रीड करायचं नव्हतो, पण अगदीच त्यांचं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. आता पहा, अगदी तुम्ही जर पाहिलात विदर्भ चंद्रपूरमधून ते ना ट्रेनद्वारे व्यंगचित्रे वगैरे पाठवत असत लोकसत्तासाठी. यामधून काय दिसतं पहा आपल्याला, तर अगदी जर तुमचा जो टॅलेंट असेल ना, तर तुम्हाला कुठेही व्हॅल्यू नक्कीच प्राप्त होते. आणि त्याच धर्तीवर पहा, त्यांनी चंद्रपूरमधून आज जर पत्र पाठवलं, 1 तारखेला जर पत्र पाठवलं ना त्यांनी, तर ती 5 तारखेला त्यांच्याकडे जायचं लोकसत्ता ऑफिसला, व 6 तारखेच्या एडिशनमध्ये ते पब्लिश होऊन यायचं. म्हणजे तब्बल 4-5 दिवसांचा इथं गॅप असायचा, तरी देखील ते लोकसत्ता अगदीच त्यांना व्हॅल्यू देत असत. अगदी त्याच धर्तीवर आहे की तुमच्याजवळ जर नॉलेज वगैरे असेल किंवा तुम्ही जर स्वतःचं टॅलेंट वगैरे जवळ वाढवलात ना, तर अगदीच तुम्हाला कुठेही व्हॅल्यू मिळेल. याचं एक उदाहरण आपण इथं देऊ शकतो मनोहर सप्रे यांच्या नावाने. ओके, त्यानंतर पुढे चला. रविवार, देश विदेश. आता या पेजवरील एकही बातमी आपल्यासाठी खरंच कामाची नाही आहे. पहा, आता काल काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर म्हणजे थोडंसं डीपली घ्या, पण काहीच गरजेचं नाही. पहा, आता अगदी आलेला आहे शेतकऱ्यांचा दिल्ली चलो मोर्चा. ओके, आता यावरून तुम्हाला आठवते का? पहा, 2020 मध्ये जे 3 कृषी कायदे आणलेले होते त्यांना पुन्हा वापस घ्यावं लागलं 2022 मध्ये. बरोबर आहे. मग वापस घेतल्यानंतर अगदीच UPSCने प्रश्न विचारला तशा पद्धतीने कृषी कायद्याबद्दल, परंतु कृषी शेतकऱ्यांचं आंदोलन वगैरे त्याला अनुसरून त्यांनी प्रश्न विचारलेला होता का काय? तर बिलकुल नाही ना. त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा, एकही बातमी तुमची मी सोडू देणार नाही. जर इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्तामध्ये दोन्ही वृत्तपत्रामध्ये एकही जर IMP बातमी दिसेल ना, मी नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पण खरंच पोअर कॉस्ट बेनिफिट असलेल्या बातम्या तुम्ही विश्वास ठेवा, या आपल्यासाठी गरजेच्या नसतात. ओके, त्यामुळे मी स्किप करतोय. बॅकवर्ड लिंकेजेस मी
कंप्लीट करून घेण्याचे प्रयत्न नक्की करतो. ओके, त्यामुळे प्लीज विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे. पहा, पॅरासिटामॉलचा पचनसंस्था आणि किडनीवरती दुष्परिणाम यासंबंधी एक रिसर्च आलेली आहे. त्यामुळे अगदीच पहा, आवश्यक नसेल ना त्यावेळेस पॅरासिटामॉल किंवा कोणतेही अन्य म्हणजे शरीराला ठीक करण्यासाठी जे आपण गोळ्या खातो ना, त्या प्लीज गोळ्या तुम्ही थोडंसं स्किप करण्यावरच भर देत चला. कारण त्याचे इम्पॅक्ट ना 65 वर्षानंतर तुमच्या शरीरावर नक्की दिसणार आहेत. कारण ते शेवटी केमिकल आहे. ओके, व जर तुम्ही डायरेक्टली केमिकल जर खात असाल तर अगदीच त्याचा परिणाम तर दिसतीलच ना. त्याच्यानंतर ऐन हंगामात साखरेचे दर गडले. प्रति क्विंटल 3,300 रुपये निचांकी दर. कारखाने आर्थिक अडचणीत. आता काल आपण पाहिलेलं होतं महाराष्ट्र सरकारच हे पैसे वगैरे द्यायचे राहिलेले आहेत. बरोबर, आता अगदीच जर तुम्ही पाहिलात महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे इथे. ओके, आणि दुसरीकडे आहे पहा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि तिसरीकडे आहे साखर कारखाना. बरोबर, मग या तिघांमध्ये जर बॅकवर्ड लिंकेजेस जरी काढण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी आणि MSP किंवा FRP. ओके, FRP कशा संबंधी दिली जाते तर शेतकऱ्यांना ऊसासंबंधी दिली जाते. मग हे आता इथून आपल्याला शिकणं वगैरे गरजेचं आहे का, कारण साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत. मग साखर कारखाने अडचणीत जर आलेले असतील तर कोण हेल्प करणार आहे, तर बिलकुल महाराष्ट्र गव्हर्नमेंट हेल्प करेल ना. मग तुमची मेन्स एक्झाम कधी आहे मला सांगा बरं. तर अगदी सप्टेंबरमध्ये तुमची राज्यसेवेची प्रिलिम आहे व मेन्स एक्झाम अगदीच 6 डिसेंबर दरम्यान वगैरे येऊ शकेल. मग होऊ शकत नाही, हे 1 वर्षानंतर येणार आहे तुम्हाला व्हॅल्यू, त्यासाठी प्लीज स्किप करू शकता हे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, ST बसचे अपघात रोखण्यासाठी नवीन नियमावली. आता नवीन नियमावली काय आहे पहा, वाहन चालक आणि वाहकांची वर्षातून 2 वेळा आरोग्य तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि मानसिक चाचणी देखील बंधनकारक आहे. ओके, कारण पहा मानसिक चाचणी का बंधनकारक आहे, तर अगदीच फ्रस्ट्रेटेड ज्यावेळेस होतो, आता डेली आपल्याला 8 तासाची ड्युटी असते. 8 तासाची ड्युटी करून अगदी जर थकत असतील व मानसिक तणाव वगैरे जर घेत असतील ना, तर ते अगदी योग्य नाही आहे. कारण पहा बसच्या सुरक्षेचा सवाल आहे किंवा म्हणजे जे पॅसेंजर आहेत त्यामध्ये 52 असू द्यात किंवा 75 जे पॅसेंजर आहेत त्यांच्या जर जीवाशी खेळणं मग हे योग्य नाही आहे. त्यासाठीच आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, त्यांची मानसिक चाचणी पण बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मग हे एक योग्य पाऊल आहे. याच्यापूर्वी पहा आपल्याकडे देखील जर तुम्ही पाहिलात ना तर आपण मानसशास्त्राला जास्त गंभीररित्या पाहत वगैरे नसायचो. बरोबर, म्हणजे पूर्वी सायकॅट्रिस्ट वगैरे जर म्हटलं ना तर कोणीच त्याला व्हॅल्यू वगैरे द्यायची नाही. पण आगामी काळामध्ये पहा डिप्रेशन, एन्झायटी, सोशल मीडियामुळे ना फोमो वाढलेला आहे. बरोबर, व डिप्रेशन, एन्झायटी वगैरे त्याचे जास्त परिणाम आपल्याला दिसत आहेत. यासाठीच मानसिक आरोग्य चाचणी पण गरजेची देण्यात आलेली आहे. आता ही जी न्यूज आहे ना, तुम्ही आता अगदीच ही इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल. जसं की आता हे झालं गव्हर्नमेंटबद्दल. मग आता प्रायव्हेटमध्ये पण पहा तुम्ही अगदीच लास्ट इयरला एक समृद्धी महामार्गावरती अपघात झालेला होता. जे ट्रॅव्हलर्स असते त्यांचा हा अपघात झालेला होता. बरोबर, म्हणजे अगदीच ती बस वगैरे जर आली होती आय थिंक बुलढाणाजवळ. पहा दरम्यानच्याच काळात जर तुमची मुलाखत असेल व सकाळच्या न्यूजपेपरमध्येच तशा पद्धतीची जर बातमी आली तर लगेच पहा चर्चेत असतात किंवा माइंडमध्ये ते प्रत्येकाच्या असतात. आता जे इंटरव्ह्यूचं पॅनल आहे त्यांनी पण न्यूजपेपर नक्कीच वाचून आले असतील ना, मग त्यांच्या पण माइंडमध्ये जर असेल मग तुमचं जर अशा पद्धतीने रोड ॲक्सिडेंटबद्दल वगैरे जर त्यांना जर प्रश्न विचारावा असा वाटला तर तुम्ही सोल्युशन काय द्याल. मग अगदीच तिथे पण हेच सोल्युशन देऊ शकता. पहा की वाहन चालकांनी जे वाहक आहेत जे की प्रायव्हेट बसेससाठी पण आहेत ना त्यांची पण आरोग्य चाचणी बंधनकारक करायला हवी. ओके, त्याच्यानंतर त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट एक्सपिरियन्स टेस्टनुसार आपण न घेता ड्रायव्हिंग टेस्टनुसार घ्यायचं. कारण पहा कुठला जो अपघात झाला ना त्यामध्ये फक्त आय थिंक 10 दिवसाचं त्यांनाच काय ट्रेनिंग दिलेली होती. मग अगदी त्यांना अवजड वाहने चालवण्याचा हे होती म्हणजे त्यांना अनुभव होता, परंतु इलेक्ट्रिक बसचा अनुभव होता का त्यांना, तर बिलकुल नाही. त्यामुळे अगदीच आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर वाहन चालवून दाखवणं हे एक्सपिरियन्सच्या बेसवर न राहता नवीन जर बस असेल ना तिथं पण त्यांना अनुभवाचं थोडंसं माहिती करून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांना मानसिक चाचणी पण बंधनकारक करण्यात येईल. असं तुम्ही तिथं 2-3 जर सोल्युशन दिलात. आता हे सोल्युशन बेस्ड मी पहा प्रॉब्लेमला जास्त घेतलं नाही पण सोल्युशनला का घेतलेलं आहे तर अगदीच पहा राजकीय नेते पण प्रॉब्लेम सांगतात पण ते सोल्युशन देत नाहीत. अगदी तुम्हाला IAS का व्हायचं आहे तर देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी व अगदीच जे देशामध्ये प्रॉब्लेम आहेत ना त्यांना सोल्युशन देण्यासाठीच आपल्या IASची गरज असते. यासाठी पहा सोल्युशन बेस्ड बातेच तुम्हाला बोलायचे आहेत. ओके, तर अगदीच सोल्युशन आपल्याजवळ ह्या रस्ते अपघातांना रोखण्यासाठी ही आपण दिलेली आहेत. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता मंत्रिपदाची शर्यत वगैरे दिलेले स्किप करू शकता. त्यानंतर रविवार विशेष. आता हा लेख तुम्ही लक्षात ठेवू शकता, आजचा विकास काँग्रेसच्या पायावर. ओके, आता हा जो लेख आहे ना तुम्ही इंडियन एक्सप्रेसमध्ये तुम्हाला दाखवेल. एकच मिनिट द्या. तर हे पहा विशफुल भारत इज नॉट विकसित भारत, पी चिदंबरम यांचं लेख आहे. आता
अगदी टायटल वेगवेगळं आहे. आता इथं यांनी काय म्हटलंय, आजचा विकास काँग्रेसच्या पायावर, पण मध्ये जर गेलात ना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यापासूनच सुरुवात झालेली आहे. बरोबर, इथं पण पहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. व हे का गरजेचं नाही आहे, तर पी चिदंबरम यांचं बॅकग्राऊंड तुम्ही आठवू शकता. मग बॅकग्राऊंड आठवल्यानंतर अगदी जास्त डीपली जाण्याची आवश्यकता नाही, हेच होणार आहे. ओके, त्या लेखमध्ये हेच येणार आहे. व एक ब्युटी जर सांगायची म्हटलं ना, UPSCचे तुम्ही PYQ ॲनालिसिस करा. UPSCचे PYQ ॲनालिसिस केल्यानंतर 2016च्या नंतरचे, तर तुम्हाला असं लक्षात येतं की UPSC काय करत आहे, सरकारला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न करत आहे सध्याला. ओके, मग तुम्ही अँटी इंडिया कसं होऊ शकता, सॉरी तसं म्हणता येणार नाही आहे, पण म्हणजे ते गोधे मीडिया टाईप वगैरे झालं, सॉरी फॉर दॅट. पण पहा, अगदी ते तशा पद्धतीने करता येणार नाही. UPSCमध्ये तुम्हाला सरकारच्या विरोधी जाता येणार नाही. एखादी पॉलिसी पहा, तुमच्या नजरेतून ती पॉलिसी चुकीची असेल ना, तरी पण तुम्हाला त्याची वाहवाच करायची आहे. UPSC तशा पद्धतीचेच प्रश्न विचारत आहे. त्यामुळे प्लीज स्किप करू शकता या लेखला, काहीही आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल ना, तर दोन्ही पण PDF तुम्हाला अवेलेबल असतील, तर प्लीज तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. मी यामध्ये पडणार नाही आहे. पहा, त्याच्यानंतर पर्यावरण हा निकोप विकासाचा पाया. आता अगदीच हा लेख डॉक्टर माधव गाडगीळ यांना घेतलेली मुलाखत याबद्दलचा आहे, पण मी पण याला स्किप करतोय. त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे ना, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ, हा परीक्षेला प्रामुख्याने येईल. यांचं इंटरव्ह्यू आणि पर्यावरणाबद्दलच्या ज्या बाबी आहेत ना, त्या आपल्याला गरजेच्या नाही आहेत. हां, वायनाडची दुर्घटना झाली त्यावेळेस आपण हे सर्व काही पाहिलेलं होतं. मग कस्तुरी रंगन कमिटी, त्याबद्दलचे जे मुख्य पॉईंट्स आहेत ना, ते आपल्यासाठी गरजेचे असतात मेन्स परीक्षेला. असं प्रत्येकाच्या इंटरव्ह्यूमधून वगैरे येत नाही, त्यामुळे मी थोडंसं याला स्किप करतोय. हा पहा, जर तुम्ही वाचलात ना, अगदीच तुम्हाला चांगले पॉईंट्स नक्की मिळतील, किंवा म्हणजे वाचनासाठी वाचल्यानंतर थोडंसं तुम्हाला नॉलेज नक्की मिळेल. पण खरंच ते नॉलेज नका घेऊ आता, कारण प्रिलिम आपली जवळ आय थिंक 160 दिवस राहिलेत UPSC प्रिलिमला. त्यामुळे मी हे सर्व काही स्किप करतो आहे. ओके, आज मी सगळं स्किप करतो आहे असं म्हणू नका प्लीज. पण पहा, अगदी रियालिटी तर हीच आहे. न्यूजपेपरमध्ये 2-3च गोष्टी कामाच्या असतात, बाकी जास्त काही आपल्यासाठी गरजेचं नसतं. जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना, तर न्यूजपेपर कोणासाठी असतं, तर सामान्य माणसासाठी असतं. मग सामान्य माणसामध्ये त्याला प्रत्येक नॉलेज मिळावं ही त्यांची अपेक्षा असते. न्यूजपेपर जे छापणार आहेत त्यांनी UPSC ॲस्पिरंटसाठी फक्त UPSC ॲस्पिरंटसाठी छापलेले आहेत का हे न्यूजपेपर, तर नाही ना. त्यामुळे आपण सामान्य माणसापासून थोडंसं हे आहोत, विभक्त आहोत. या नात्याने आपल्याला जे आपल्यासाठी गरजेचं आहे तेच घेणं गरजेचं असतं. ओके, जास्त प्लीज डीपली नका जाऊ तुम्ही, माझा हेच सल्ला असेल. त्यामुळेच मी या बातम्या स्किप करतोय. आता मी एवढं का बोलत आहे आज, तर अगदीच विद्यार्थ्यांना काही प्रश्नांची उत्तरं पण देणं गरजेचे असतात, अन्यथा विश्वास राहणार नाही. त्या नात्याने मी बोलतोय आज फक्त. ओके, त्याच्यानंतर चला, लाडक्या बहिणी एक गट्टा मते देतात का? आता हा पण प्रश्न आहे, पण सामान्य जनतेसाठी आहे, आपल्यासाठी गरजेचं नाही. जर खरंच UPSC वगैरे विचारेल का जास्तच वाढलेलं आहे, म्हणजे सगळेच सरकार पैसे देत आहेत, पैशाच्या नावावर मतं वगैरे विकत घेतली जात आहेत, इलेक्शन कमिशनवर ट्रस्ट वगैरे राहिले नाही, असं UPSC निगेटिव्ह टोनमध्ये प्रश्न देईल का? बिलकुल देणार नाही. संवैधानिक बॉडी आहे ती, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न येत नाहीत, काळजी करू नका. ॲनालिसिस तुम्ही वाटल्यास पहा, माझ्यावर जर विश्वास नसेल तर प्लीज एकदा UPSCचे तुम्ही 2016 नंतरचे सगळे मेन्सचे पेपर पहा, समजून येतील तुम्हाला गोष्टी. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हा एक महत्त्वाचा लेख आहे. व अगदीच इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला, व आपण सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत या नात्याने अगदीच महत्त्वाचा प्रश्न हा आहे, किंवा हा लेख सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहा, देशातले बलाढ्य पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचे आज लिलीपुटीकरण झालेले आहे, पण ते आज किंवा काल घडलेली नाही. ही प्रक्रिया शतके सुरू आहे. त्यामागच्या 7 कारणांचा आढावा घेण्यात आलेला आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या ऱ्हासाची 7 ऐतिहासिक कारणे. मुलाखतीमध्ये तुम्हाला 3 जरी कारणं विचारले, महाराष्ट्राच्या ऱ्हासाची 3 कारणे कोणती, तर अगदीच तुम्ही इथून सुरुवात नक्की करू शकता. तर प्लीज हा लेख जो आहे ना, तो प्लीज चांगल्या पद्धतीने ऐका, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला नक्की मदत करेल. ओके, तर पहा, राजधानी ज्ञानेश्वरापासूनचा काळ हा मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या सुरुवाताची काळ आहे. बरोबर आहे, म्हणजे अगदीच संत ज्ञानेश्वरांपासून आपला मराठीचा एक उगमस्थान आहे असं तुम्ही म्हणू शकतो. हां, आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आहे, आपली मराठी खूप जुनी आहे, तरी देखील जी ग्रंथसंपदा वगैरे आहे किंवा जी संत परंपरा आहे ती संत ज्ञानेश्वर यांच्यापासून आपल्याला चालू झालेली पाहायला आली. तर मग याच्या पुढे गेल्यानंतर दरम्यानच्याच काळामध्ये संत ज्ञानेश्वर यांच्या कार्यकाळामध्ये कोणाचं राज्य होतं, तर देवगिरीचे यादव. ओके, हे थोडंसं प्लीज लक्षात ठेवा. UPSC प्रश्न नक्की अशाच पद्धतीने विचारते. कंटेम्पररी कोण आहे, संत ज्ञानेश्वर यांचा कंटेम्पररी कोणता राजा होता? ओके, तर याची उत्तर आपल्याला पुढे नक्कीच मिळणार आहेत. तर पहा, देवगिरी साम्राज्य हा आहे आपला प्यारा भारत. मग इथे आहे पहा आपला अशा पद्धतीने महाराष्ट्र. सॉरी, थोडंसं नकाशा आपला चुकतो, तर ठीक आहे, पण प्यारा भारत तरी मला येतो. तर पहा, हे इथं आहे अशा पद्धतीने नर्मदा नदी, बरोबर, आणि अशा पद्धतीने आहे तुंगभद्रा नदी.
नदी पण बेसिकली डायरेक्टली आलेली नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही थोडंसं समजून घेऊ शकता मला. ओके, तुंगभद्रा नदी आणि नर्मदा नदी या दोन नद्यांच्या आतमध्ये जो बसलेला प्रदेश होता तो अगदी उत्तर कर्नाटक, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या हे तीन जर राज्यांचा प्रदेश जर पाहिला तर इथं होतं देवगिरी साम्राज्य किंवा यादव यांचं साम्राज्य इथं अशा पद्धतीने बसलेलं होतं. ओके, हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व यादव साम्राज्याची राजधानी कोणती होती तर देवगिरी. ओके, छत्रपती संभाजीनगर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बरोबर, देवगिरीचा किल्ला त्यामुळेच म्हणतात पहा की अगदीच म्हणजे त्याला कोणीही काबीज वगैरे करू शकत नव्हता. आता त्याचा मागचा इतिहास आपण मेडिवल हिस्ट्रीमध्ये शिकतो. आता जास्त डीपली मी जाऊ शकत नाही. आता माझं हिस्ट्री ऑप्शनल आहे व मला इंटरेस्ट खूप आहे इतिहासामध्ये, पण थोडंसं मी स्वतःला आवडतोय. ओके, मग पहा दरम्यानच्याच काळामध्ये 1271 काय झालं पहा. 1271 मध्ये राजा रामचंद्र सत्तेवर आले. बरोबर, 1271 राजा रामचंद्र अगदीच गादीवर आले असं तुम्ही म्हणू शकता देवगिरी साम्राज्यामध्ये किंवा यादव साम्राज्यावरती. ओके, मग हे आल्यानंतर दिल्लीमध्ये काय सूत्र चालू होती तर त्यावेळेस अलाउद्दीन खिल्जी दिल्लीवर आलेला होता. ओके, राजा रामचंद्र देवगिरी साम्राज्यावरती तर अलाउद्दीन खिल्जी दिल्लीवरती त्यांनी सत्ता काबीज केलेली होती. ओके, मग अगदीच पहा अलाउद्दीन खिल्जी आल्यानंतर त्याला पण आपलं साम्राज्य वाढवायचं होतं. मग या नात्याने तो खाली आला, म्हणजे अगदीच दक्षिणेत आला. व दक्षिणेत आल्यानंतर 1296 काय झालं पहा. 1296 एक युद्ध झालं व त्यामध्ये राजा रामचंद्र यांना काय पराभव पत्करावा लागला पहा. आता अगदीच त्यामध्ये काय चुका झालेल्या होत्या हे हिस्ट्रीचा टॉपिक राहिला, पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की राजा रामचंद्र यांचा तिथं पराभव झालेला होता. ओके, पराभव झाल्यानंतर पहा अलाउद्दीन खिल्जी जो आहे तो राजा रामचंद्र यांना आपल्या आधिपत्याखाली घेतलेला होता. ओके, मग तिथूनच पुढे पहा 1308 आणि 1318 या दोन वेळेस पहा देवगिरीमधून उठाव झाला. ओके, पण देवगिरीमधून उठाव झाल्यानंतर किंवा बंड झाल्यानंतर अगदीच जो अलाउद्दीन खिल्जीचा जो हे होता काय म्हणू शकतो त्याचा जो सेवक होता मलिक कपूर यांनी हे दोन्ही बंड त्यांनी उघडून फेकले व 1318 झालं काय पहा. संपूर्ण सत्ता जी यादव साम्राज्य होतं तो यादव साम्राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व 135 वर्षाचं जे यादव साम्राज्य होतं ना ते इथं नष्ट झालेलं आहे. व पहिली चूक महाराष्ट्रासंदर्भात हीच झालेली होती की 135 वर्षाचं जे यादव साम्राज्य होतं ते इथं अशा पद्धतीने नष्ट झालं व मलिक कपूरने ते त्यांनी नष्ट केलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग दरम्यानच्या पिरियडमध्ये कोण होते संत ज्ञानेश्वर होते. बरोबर, 1271 कोण आलेले होते सत्तेवर राजा रामचंद्र. मग राजा रामचंद्र यांच्या कार्यकाळामध्ये पहा महाराष्ट्राचा खूप उदय झालेला होता. मग यासाठीच जे पसायदान लिहिलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पसायदानाच्या जी शेवटची ओळी आहेत पहा त्यामध्ये पण राजा रामचंद्र यांच्याबद्दल त्यांनी आपले सुतवाच वगैरे दिलेले आहेत. त्यासोबतच पहा संत ज्ञानेश्वर यांनी पण जी जिवंत समाधी आहे ती 1296 घेतलेली होती. म्हणजेच काय पहा तर 1296 राजा रामचंद्र यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी 1308 आणि 1318 उठावाचा प्रयत्न वगैरे झाला, पण मलिक कपूरने ते बंड वगैरे उकडून फेकलेलं होतं. ओके, व तिथं साम्राज्याचा शेवट झालेला होता. व अगदी इकडे संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतल्यानंतर वारकरी संप्रदाय यांचा उगम झालेला आपला पाहायला मिळालेला होता. पण वारकरी संप्रदायाचा जर इतिहास पाहिला किंवा वारकरी संप्रदायांचं जर तुम्ही भावनात्मकता वगैरे जर पाहिली तर आपल्याला ते शांत स्वरूपाचे असलेले दिसतात. त्यामुळे पुन्हा उदय वगैरे तशा पद्धतीने झाला नाही मराठी साम्राज्याचा. ओके, मग हे झालं 1308 पर्यंत आल्यानंतर पहा पहिला फटका महाराष्ट्राला मिळालेला होता किंवा पहिला ऱ्हासाचं कारण इथं प्राप्त झालं. मग हे झाल्यानंतर अगदीच 321 वर्षांच्या इतिहासानंतर परत एकदा आपल्याला थोडंसं महाराष्ट्र उदयास येत होता. तो म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. बरोबर, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर अगदीच पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली पहा 1945 साली. बरोबर, मग तिथूनचा जर कालावधी तुम्ही पाहिलात किंवा दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी किल्ले जिंकले. ओके, आता ते तुम्ही पाहू शकता दरम्यानच्या काळात महाराजांनी तोरणा, पुरंदर, कोंढाणा, चाकण हे किल्ले जिंकले. तर सुपे, बारामती, इंदापूर ही ठिकाणे ताब्यात घेतली होती. बरोबर आहे. पुढे महाराज कोकणकडे वळले आणि त्यांनी कल्याण ताब्यात घेतले होते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत त्यांनी अफजल खानाचाही वध केलेला होता. त्यानंतर विजापूर सैन्याचा पराभव करून कोकण कोल्हापूरकडे कूच करत पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. 1663 शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाच्या छावणीवर धाडसी हल्ला केला आणि इसवी सन 1664 महाराजांनी सुरत आणि मुघलांचे व्यापारी केंद्र लुटून आपला खजिना देखील वाढवला. राज्याभिषेकानंतर मराठ्यांनी विजापूर, फोंड, कारवार, कोल्हापूर, कर्नाटक आदी भाग ताब्यात घेतले. पण 1680 शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याने मराठा साम्राज्यावर आणि महाराष्ट्रावर दुसरा मोठा आघात झाला. ओके, हा होता दुसरा आघात. त्यानंतर तिसरा आघात काय आहे पहा पहिल्या बाजीरावाचा मृत्यू. ओके,
मग छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर गादीवर कोण बसले? छत्रपती संभाजी महाराज, बरोबर. मग छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले, पण त्यांना स्वकीयांच्या बंडाला सामोरे जावं लागलं. व त्याच दरम्यानच्या काळामध्ये पहा, मुघलांचं साम्राज्य चालू होतं दिल्लीमध्ये, व दिल्लीतून खाली आला औरंगजेब. असं खाली आला वगैरे हे म्हणता येणार नाही, सॉरी फॉर दॅट. बेसिकली आपण ज्यावेळेस हिस्ट्री वगैरे शिकतो ना, त्यावेळेस नॉर्थ आणि साऊथ हे दोन शब्द उपयोगाचे असतात, पण थोडंसं माझ्याकडून चूक झाली, त्याबद्दल क्षमस्व. पण पहा, ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले, दरम्यानच्या काळामध्ये औरंगजेब सत्तेवर होता दिल्लीमध्ये. मग तो दक्षिणेमध्ये आला, व दक्षिणमध्ये आल्यानंतर डेक्कन अल्सर त्याला झालेलं होतं. UPSCने यावरती प्रश्न विचारलेला आहे. हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी झाल्यानंतर त्यांना हे संपूर्ण गोष्टी माहिती आहेत, आणि ही किंग मेकरचा कालावधी होता असं तुम्ही म्हणू शकता. औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतर पहा, त्याला मराठा साम्राज्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता, बरोबर. पण पहा, याच प्रयत्नामधून स्वकीयांचा बंड वगैरे झालं, व छत्रपती संभाजी महाराज यांना थोडासा दगा मिळाला. व त्याच दरम्यान पहा, इसवी सन 1689मध्ये औरंगजेबाने फितुरीने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली, बरोबर. मग 1720मध्ये पहिल्या बाजीरावाला पेशवाईची सूत्रे मिळाली. ओके, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज सत्तेवरती आले किंवा गादीवरती आले. छत्रपती शाहू महाराज आल्यानंतर त्यांच्याकडून पहिला बाजीराव यांच्याकडे सूत्रे हलवण्यात आली. ओके, व त्यांच्या कारकिर्दीत पहा, अगदीच मराठा साम्राज्य अधिक विस्तारला होता. त्यामुळे आपण पहिल्या बाजीरावाला अगदीच चांगल्या पद्धतीने याद करतो, बरोबर. पण अगदीच त्यांचं अकाली मृत्यू झालं पहा 1740मध्ये. आता मी थोडंसं शॉर्टली सांगितलं हा इतिहास, तर प्लीज हे मी जे पॉईंट सांगितले ते तुम्हाला थोडंसं भरून काढायचे आहेत. इतिहासाची पुस्तकं तुम्हाला थोडंसं वाचावे लागतील, मग तुम्हाला हे संपूर्ण गोष्टी समजून जातील. ओके, मग पहिला बाजीरावाचा अकाली मृत्यू 1740मध्ये झाला ना, त्यावेळेस आपल्याला तिसरा आघात महाराष्ट्राला प्राप्त झाला. मग त्याच्यानंतर चौथा आघात कधी पहा, तर पानिपतचा पराभव. त्यानंतर पानिपतचा पराभव. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणापार खिळखिळा केला. 1760मध्ये मराठा सैन्य पानिपतवर पोहोचले. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने उत्तरेत अत्यंत कडाक्याची थंडी पडते पहा. आता सध्याला जर तुम्ही पाहिला तर महाराष्ट्रामध्ये पण कडाक्याची थंडी आहे, पण त्यावेळेस तर मराठा साम्राज्य कुठे उत्तरेत चाललेला होता, बरोबर. पानिपतकडे ती धावून जात होती. अहमदशाह अब्दाली तिकडून येत होता. मग या दरम्यानच्या काळामध्ये पहा, उत्तरेकडे खूप थंडी, व आपण जर पाहिलात ना, तर सध्याला जर महाराष्ट्राची स्थिती पाहिलात तर तुम्ही कुठे आहात? सेंट्रलमध्ये आहात. व सेंट्रलकडून तुम्ही नॉर्थ साईडला जर जात असताना थंडी आपल्याला सहन होणार नाही आहे ती, कारण आपलं संपूर्ण जे जीवन किंवा आपलं पहा बालपण कुठे गेलेलं आहे, बालपणपासून जे आपण युवा अवस्थेमध्ये पोहोचलेले आहोत, मग इथपर्यंत आपल्याला थंडीची जास्त सवय नाही आहे, बरोबर. याच कारणामुळे पहा, मराठ्यांना तिथं खूप त्रास वगैरे सहन करावा लागला. तरी देखील त्यांनी 3 महिने तशा पद्धतीने चालत चालत पुढे पहा आपल्या पानिपतवरती जाऊन पोहोचलेले होते, पण तिथं निभाव त्यांचा लागू शकला नाही. किंवा अगदीच पहा, तिथील कारणे जर तुम्ही पानिपतची जर पाहिली तर राजपूत राजे वगैरे जे आहेत ना, ते पाहत होते. ओके, याच कारणांमुळे आपल्याला काय, पानिपतची तिसरी लढाई आहे तिथे आपला थोडंसं हार पत्करावी लागली. व याच कारणानिमित्त पानिपतचा जो पराभव झाला ना मराठ्यांसाठी, तो अगदीच एक खूप मोठा आघात महाराष्ट्रासाठी होता असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर कितवा झाले आता, हे चौथा फटका आपला पानिपतचा बसला. त्याच्यानंतर इथं शनिवार वाड्यावर युनियन जॅक. आपल्याला माहिती आहे की पेशवाईमधील सूत्रे वगैरे कशा पद्धतीने हल्ली, व पेशवाईमधील सूत्रे हालत असताना त्याच दरम्यान पहा, मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध लढली गेली. व दरम्यानच्या काळामध्ये जी पेशवाई आहे ना, ती पण पहा अगदी तुटक झाली. कशा पद्धतीने तुटक, एकच मिनिट, सॉरी हे काय झालं, हां. तर पहा, पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदूरचे होळकर आणि बडोद्याचे गायकवाड तसेच नागपूरचे भोसले, असं जे मराठा साम्राज्य होतं ना, ते पण तुटक झालं. जसंच म्हटलं ना मी, आता हे जे नावं घेतोय पहा पुण्याचे पेशवे, तर प्लीज हे लक्षात ठेवा, परीक्षेला ह्यावरून डायरेक्टली प्रश्न आलेत. आय थिंक CDS 2019ला हा प्रश्न आलेला होता. पुण्याचे पेशवे आहेत ग्वाल्हेर संस्थानांचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले. हे अशा पद्धतीने पहा, मराठा साम्राज्य जो आहे ना, तो तुटक झाला, किंवा म्हणजे त्यांच्यामध्येच विभाजन झालं. विभाजन झाल्यानंतर अगदीच इंग्रजांची ती पॉलिसीच होती, फोडा आणि राज्य करा. या पॉलिसी अंतर्गतच पहा, त्यांनी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा, नागपूर यांच्याशी करार केला. ओके, व त्यांच्याकडून तह वगैरे तशा पद्धतीने त्यांनी पॉलिसी ही केली, हस्तगत केली. पण पेशवाईने, पुण्याची जी पेशवाई होती, त्यांनी अद्याप शस्त्र टाकलेली नव्हती. पण पहा, 1800 ते 1818 दरम्यान जे 3 युद्ध झाले ना, त्यावेळेस अगदीच त्यांना पण युद्धामध्ये खस्त झाल्यानंतर अगदीच त्यांना पण थोडंसं हे व्हावं लागलं, म्हणजे तह करावा लागला. यासाठीच पहा, 1818मध्ये भीमा कोरेगाव येथे जी लढाई झाली ना, त्या लढाईमध्ये अगदीच मराठी हारले. व तशा पद्धतीने युनियन जॅक शनिवार वाड्यावरती फडकला. व
आपला 5वा फटका जो बसला तो शनिवार वाडा यावरती युनियन जॅक बसल्यानंतर आपल्याला काय तो फटका आपल्याला तिथं पत्करावा लागलेला आहे किंवा महाराष्ट्राला अगदीच तो एक ऱ्हासाचे कारण आपल्याला तिथं प्राप्त झालं. त्याच्यानंतर येतं 1857चा उठाव. आता 1857चा उठाव जर तुम्ही पाहिलात तर आय थिंक राज्यसेवेला पण राज्यसेवेला आताची जी झाली ना त्यामध्ये एक प्रश्न आलेला होता. ओके, तर पहा या उठावात दुसरा बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब दुसरे यांनी सहभाग घेतलेला होता. बरोबर आहे, नानासाहेब पेशवे यांच्याबद्दल प्रश्न आलेला होता आय थिंक, तर त्याबद्दल बोललो मी. तर अगदीच इथे पण तेच झालं पहा. 1857च्या लढाईमध्ये आपल्याला जी हार पत्करावी लागली त्याबद्दल हा 6वा फटका आहे. त्याच्यानंतर इथं शेवटचा फटका तो आहे गांधी हत्या. गांधी हत्या झाली 30 जानेवारी 1948 रोजी. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजी यांची हत्या केली. पण गांधीजी यांची हत्या झाल्यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये त्याचे परिणाम कसे झाले तर ब्राह्मण व ब्राह्मणेतर अशा पद्धतीने 2 चळवळी इथं चालू झाल्या किंवा म्हणजे दोघांमध्ये भांडण जी आहेत ना ती विकोपाला गेली. पूर्वी सर्वजण एकत्र येऊन राहत होती पण त्यांच्यामध्ये एक दरी निर्माण करण्याचं काम गांधी हत्यांनी केलं व अगदी तिथून महाराष्ट्र ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा पद्धतीने फूट पडली व समाजामध्ये पहा अगदीच डिवाइड अँड रूल अशा पद्धतीची स्थिती आपल्याला झाली व हीच कारण आहेत महाराष्ट्राच्या ऱ्हासाची 7 कारणे. ओके, आय होप हे संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. मी फक्त तुम्हाला पॉईंट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामागचा इतिहास काय होता, मराठ्यांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला तर माहिती असणं गरजेचंच आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही पाहिलात तर देवगिरी गमावली. आता देवगिरीपासूनचा इतिहास तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला सर्व काही पॉईंट्स समजलेले असतील. त्याच्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करूयात. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतं. त्याच्यानंतर येतं पहा इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसला परत एकदा तुम्हाला थोडंसं भेट घालून देतो म्हणजे अगदीच समजेल की यामध्ये काही पॉईंट्स गरजेचे आहेत किंवा नाहीत. तर पहा PM नेहरू हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जस्टिस शेखर कुमार यादव यांना सुप्रीम कोर्टाची जी कलेजियम मीटिंग आहे त्यांनी बोलवलेलं आहे. या आता दिल्लीमध्ये पाहूयात काय म्हणतात त्यावरती सुप्रीम कोर्ट काय ॲक्शन वगैरे घेईल. कारण यांच्यावरती पण इम्पिचमेंटचा जो ठराव आहे तो होणार आहे. जे 55 खासदार आहेत राज्यसभेमध्ये त्यांनी साईन केलेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना बोलावलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेज फॉर कॅबिनेट एक्सपान्शन आज अगदीच नागपूर येथे आपलं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ठीक आहे, चांगली न्यूज आहे. पाहूयात कोणाकोणाला कोणतं मंत्रिपद वगैरे मिळेल. त्याच्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी एकही न्यूज गरजेची दिसत नाही आहे पहा. त्याच्यानंतर इकडे बाजूला आहे उद्या 1 नेशन 1 इलेक्शनचं जे बिल आहे ना ते पार्लमेंटमध्ये ठेवण्यात येईल. ओके, मग ते आल्यानंतर पाहूयात JPCकडे ते बिल जाईल का किंवा त्यामध्ये काय प्रोव्हिजन असतील त्याला पण आपण डिटेलरित्या पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर पाहिजेच असेल 1 नेशन 1 बिल काय असणार आहे, 1 इलेक्शन हे बिल काय असणार आहे तर प्लीज माझा प्रिव्हियस एक व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता. त्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कोणते कोणते होणार आहेत हे मी चांगल्या पद्धतीने सांगितलेलंच आहे. ओके, त्याच्यानंतर पहा एक्सप्रेस नेटवर्क. यामध्ये अमिताभ कांत यांचं काय म्हणणं आलं तर पहा सिव्हिल सर्वंट आणि इकॉनॉमिस्ट मोर लेफ्टिस्ट दॅन पार्टीज. ओके, जर तुम्ही पाहिलात ना तर अगदी गव्हर्नमेंटवरती आपण टीकास्त्र वगैरे का करत असतो. आता माझं पण इकॉनॉमिक्स झालेलं आहे आणि अगदी आपण पण सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट आहोत. बरोबर, या नात्याने पहा अगदी कधी कधी माझ्या पण बोलण्यामधून वगैरे थोडंसं गव्हर्नमेंटवरती रोष वगैरे प्राप्त होतो. त्याचं नेमकं कारणच हे आहे पहा. कारण ज्यावेळेस आपण पुस्तक वगैरे वाचतो किंवा इकॉनॉमीची पॉलिसी आपल्याला समजते ना त्यावेळेस आपण लेफ्टिस्ट जास्त होतो. आता पार्टीज नाही आहेत तेवढ्या लेफ्टिस्ट पण आपण स्वतः होतो. आता अगदीच अमिताभ कांत शिप्रा होते G20चे ते प्रमुख होते. बरोबर, तरी देखील त्यांनी तसं वक्तव्य केलं व त्यांनी म्हटलेलं आहे जवाहरलाल नेहरू यांची पॉलिसी वगैरे चांगली होती, ज्याचे बेनिफिट आहेत ना ते लॉंग टर्म बेनिफिट आहेत असं खुद अमिताभ कांत यांनी म्हटलेलं आहे. व अमिताभ कांत अगदीच नरेंद्र मोदी आणि BJP गव्हर्नमेंटचे प्यारे आहेत तरी देखील त्यांनी तसं वक्तव्य केलं व त्यांनी पण ते मान्य केलेलं आहे पहा. मग अगदी त्याच धर्तीवर आपण पण थोडंसं लेफ्टिस्ट होतच होतो. ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताना त्यावेळेस तुम्हाला पॉलिटी हे सब्जेक्ट समजतात पहा. ओके, पॉलिटी त्यानंतर हिस्ट्री इकॉनॉमिक्स हे संपूर्ण सब्जेक्ट समजल्यानंतर अगदी तुम्ही त्यांना कोळून पितावत तशा पद्धतीने विचार तुमच्यामध्ये डेव्हलप होतात. ओके, मग डेव्हलप तशा पद्धतीचे विचार झाल्यानंतर तुम्हाला खरंच समाजामध्ये काय चालू आहे. आता अगदी जर तुम्ही लोकसत्तामधील पहिली जर बातमी पाहिलात एकच मिनिट हां लोकसभेत खडाजंगी. आता खरंच संविधानावर चर्चा होणं गरजेचं आहे पण तुम्ही कशाला धरून बसलात हा पण तिथं प्रमुख मुद्दा होतोच ना. जे BJP आहे त्यांनी काँग्रेसवरती टीका केली व काँग्रेसने BJPवरती टीका केली पण संविधानाबद्दल तुम्ही चर्चा इथं काय केलात का किंवा आपल्या संविधानाचं व्हिजन पुढे काय असणं गरजेचं आहे किंवा यामधून कुठे चॅलेंज वगैरे येत आहेत याबद्दल तुम्ही चर्चा केलात का नाही. तुम्ही परत एकदा गडेमुडदे चौकडण्यामध्ये वगैरे तुम्ही प्रयत्न करत बसलात मग हे अगदी चुकीचं आहे पहा. ओके, इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. इतिहास जर घडवायचा असेल ना तर तुम्हाला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले आहेत. बरोबर, मी मान्य करतो पण तुम्ही
त्यावरती टीका जर करत असाल ना तर ती योग्य नाही. आता हे काय झालं, ही लेफ्टिस्ट वक्तव्य आहे थोडीशी. पार्टी जेवढं लेफ्टिस्ट नाहीत ना तेवढं आपण सिव्हिल सर्वंट आणि इकॉनॉमिस्ट जे असतात ते होत असतात. आता अमिताभ कांत असू द्या, त्यानंतर अरविंद पनगाडिया यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलचं, म्हणजे त्यांची पॉलिसी कशी होती त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता सांगण्याचा मुद्दा काय आहे तर अगदी यावरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, अमिताभ कांत यांचं पुस्तक आहे, तर लक्षात घ्या, द नेहरू डेव्हलपमेंट मॉडेल रिटन बाय अरविंद पनगारिया. चेअरमन आहेत ते 16वा फायनान्स कमिशन. एवढं लक्षात ठेवा. इथून आपला एक मुद्दा समजला, हु इज द चेअरमन ऑफ 16th फायनान्स कमिशन. हां, त्यानंतर लगेच प्रश्न काढू शकतो मी, 16वा फायनान्स कमिशन टेन्युअर काय आहे, कालावधी काय आहे 16वं फायनान्स कमिशन, 16वं वित्त आयोग, आर्टिकल 280. प्लीज त्याला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता. ओके, तर हे थोडंसं आपला गरजेची न्यूज वाटली मला, की तुम्ही पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणार आहात व स्वतःला जर गव्हर्नमेंटच्या विरोधात वगैरे जर पाहत असाल तर थोडंसं आपलं पण थांबायचं आहे. आपण अद्याप पहा गव्हर्नमेंटमध्ये गेलेलं नाही, आपण सध्याला ॲस्पिरंटच आहोत. त्यानात्याने थोडंसं जर विचार आले ना तुम्हाला तर प्लीज उत्तर ॲन्सर रायटिंग करताना त्यामुळे उत्तरामध्ये तसे विचार लिहू नका. ओके, जरी गव्हर्नमेंटची पॉलिसी तुम्हाला थोडंसं चुकीची वाटत असेल ना तरी प्लीज सहन करा, त्याला पुन्हा आपण नक्कीच चेंज करूयात सिस्टममध्ये गेल्यानंतर. आय होप तुम्हाला हे संपूर्ण पॉईंट समजले असतील. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे स्किप करू शकता. त्यानंतर बँड बाजा बारात मी स्किप करतोय. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची हिस्ट्री आहे, ज्यांचं म्युझिक आहे ते नक्की वाचू शकता, पण आपल्यासाठी ते आवश्यकतेचं नाही आहे. त्याच्यानंतर द वर्ल्ड स्किप करा, ट्रम्प येणार आहेत, आता म्हणजे कालावधी संपत आलेला आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमी पहा, इथे पण तेच आहे. आता ही न्यूज गरजेची नाही आहे. का गरजेची नाही आहे तर पहा, इथे डिफॉल्टर्स दिलेले आहेत, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. हे कोणते बडे समूह, कोणी म्हणजे ज्यांचं जास्त म्हणजे ज्यांनी बुडवलेलं आहे देशाला किंवा त्यांनी लोन घेऊन ते फेलले नाहीत अशांची नावं इथं दिलेली आहेत. पण हे खरंच आपल्यासाठी गरजेचं नाही. मी स्किप करतोय. पहा, ओके, पॉलिसी तुम्हाला लगेच लक्षात येईल, त्यामुळे मी आता इथं थांबतो. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. पुन्हा स्पोर्ट्स न्यूज आहेत ज्या की आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. ओके, धन्यवाद.